नमस्कार, मी चंदू भैया। नंदुरबार नगरपालिकेने दुष्काळाचं संकट डोक्यावर असल्यामुळे पाण्याचं नियोजन केलेलं आहे। खरं म्हणजे ही चूक झाली की हिवाळ्यातच 2 दिवसाआड पाणी करायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेला प्रशासक होते आणि प्रशासकांनी तो निर्णय घेतला नाही असं मला वाटतं। आज उशिरा का असेना, पण जर पावसाळा उशिरा सुरू झाला आणि जूनपर्यंत पाऊसच नाही पडला तर नंदुरबार शहराला भीषण टंचाई निर्माण होऊ शकते। म्हणून 10 मे पासून 2 दिवसाआड आपण पाणी देण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केलेला आहे। माझी नंदनगरीच्या जनतेला विनंती आहे की थोडंसं मागेही आपण आपलं जेव्हा बॉडी होती त्यावेळेला आपण तो निर्णय घेतला होता आणि उन्हाळ्यामध्ये आपण 1 दिवसाआड लोकांना पाणी देऊन लोकांची सोय केली होती। जेव्हा पाणी जास्त लागतं तेव्हा 1 दिवसाआड पाणी दिलं होतं, पण आत्ता दुर्दैवानं नियोजन चुकलं आहे थोडंसं प्रशासक असल्यामुळे। त्यावेळेला त्यांनी ते केलं नाही, पण आत्ता 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। माझी विनंती आहे, धरणातून खालून पाणी येत आहे, आता शेवाळ आहे खाली धरणामध्ये, थोडं पिवळसर पाणी दिसतंय। माझी विनंती आहे, पाणी शुद्ध आहे, आम्ही चेक करतो आहोत, परंतु तुम्ही तरी सुद्धा पाणी गरम करून उकळून प्यावं। पाणी वाया जाणार नाही याची काळजी नंदनगरीच्या जनतेने घ्यावी। मेहरबानी करून गाड्या धुत घेऊ बसू नका, पाणी वाया घालवू नका, कारण जेवढं कमीत कमी पाणी आपण उचलणार तेवढ्याच जास्त दिवस आपल्याला पाणी पुरवठा होईल असं मला तरी वाटतं। विरोधी पक्षाने सुद्धा काही निर्णयांना नगरपालिकेचा विरोध केला आहे। त्यांनी विरोध केला म्हणजे तो ठराव नामंजूर केला पाहिजे असं नाही आहे। त्यांना विरोध करण्यासाठीच लोकांनी निवडून दिलंय आणि सत्ताधाऱ्यांना शहराच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठीच त्यांना सत्ता दिलेली आहे। पण दुर्दैवानं विरोधक फक्त सांगतात की आम्ही विरोध केला म्हणजे तो रद्द करा, नाही रद्द नाही होत, तुमच्या कामाचा विरोध करणं। विरोधी पक्षनेता हा विरोधामध्येच बोंबा मारत असतो। आतापर्यंत जेवढे विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांचं हेच काम होतं आणि त्यांनी कायम सत्ताधाऱ्यांना विरोध केलाय। उदाहरण द्यायचं असेल तर आदरणीय देवेंद्रजी ज्या वेळेला विरोधी पक्ष नेता होते त्यावेळेला आमचे नेते विजयकुमार गावितच्या विरोधात असेंब्लीमध्ये भाषण द्यायचे। त्यांनी किती भ्रष्टाचार आदिवासी खात्यामध्ये केलेला आहे हे आहे। विनोद तावडे साहेबांनी विधान परिषदेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे, परंतु ज्या वेळेला विजयकुमार गावित साहेब सत्तेमध्ये चालले गेले त्या वेळेपासून तो विषय बंद होऊन गेला। तर विरोधी पक्षाच्या नेत्याचं कामच असतं की कितीही चांगलं काम नगरपालिकेने केलं तरी त्याच्या विरोधामध्ये बोलणं। दुसरं, माझे मित्र ॲडव्होकेट चारुदत्त कळवणकर यांनी सुद्धा सांगितलंय की नगरपालिकेला विरचक धरणावर काम करायचा नैतिक अधिकार नाही, शासनाला अधिकार आहे, नगरपालिकेला नाही। पण शासनाने नगरपालिकेची एजन्सी म्हणून काम मंजूर करून दिलंय। आणि चारू भाऊ, तुम्ही वकील आहात, आमच्याच कॉलेजमध्ये शिकलेले आहात, असं काही बी स्टेटमेंट तुम्ही केलं तर आमच्या कॉलेजची बी बदनामी होते असं मला वाटतं। त्याच्यामुळे तुम्ही ॲडव्होकेट आहात तर थोडंसं काळजीपूर्वक आपण बोललं पाहिजे। तुम्ही सांगितलं की का सफेद हत्ती पोचणार आहोत आपण विरचक प्रकल्पावर, पर्यटन स्थळ विकास केला तर मग ते सीबी गार्डन सारखं होईल, नाट्य मंदिरासारखं होईल। चारू भाऊ, तुम्हाला हे माहिती आहे का काय सीबी गार्डनला नंदुरबार नगरपालिकेचे पैसे लागलेले नाहीत, स्वतः डेव्हलपरचे पैसे आहेत, बीओटी वरती केलेलं आहे, 1 रुपया नंदुरबार नगरपालिकेचा लागलेला नाही। मग कसा हत्ती पोसून राहिलो आपण? नाट्यगृह 4,61,00,000 रुपयामध्ये बनलाय, 100% शासनाचे पैसे आहेत, शासनाच्या पैशामध्ये बनवलेलं आहे, कुठं नगरपालिकेचं नुकसान आहे? एक नक्की आहे की आम्ही पांढरा हत्ती पोसून राहिलो ते जलतरण तलाव, त्याला फक्त 90 लाख रुपये दिले शासनाने आणि आम्ही 2.5 कोटीचा जलतरण तलाव पूर्ण केला। पण ती शहराची गरज होती, जनतेची मागणी होती आणि त्याच्यासाठी कधी कधी फक्त नफ्यासाठी नंदुरबार नगरपालिका काम नाही करते। नंदुरबार नगरपालिकेला सेवा देण्याचं कर्तव्य आहे नंदुरबार शहराच्या शहराच्या जनतेला। आणि म्हणून नफा नुकसानचं ही काही मारवाडीची दुकान नाही, ही काही व्यापाऱ्याची दुकान नाही। त्याच्यामुळे या गोष्टीवर तुम्ही काही बोलू नका। मेहरबानी करून नंदुरबार नगरपालिका हत्ती पोसेल असं काही सांगू नका। 100% पैसे मी आजही तुम्हाला वचन देतो की विरचक प्रकल्पाला नंदुरबार नगरपालिकेचे पैसे लागणार नाही, शासनाच्या पैशावरच मी बनवेल। आणि त्या दिवशी
नंदुरबारची लोक जेव्हा तिथे येतील बघायला तेव्हा तुम्ही बी याल, मग तुम्हालाही पैसे भरावे लागतील. 50-100 रुपये जे बी काही तिकीट त्यावेळेला नगरपालिका ठरवेल त्या तिकिटातूनच त्याचं मेंटेनन्स केलं जाईल. आपलं बी त्यावेळेला स्वागत राहील. पण जरा खात्री करून घ्या, सरकारला अधिकार आहे. आम्ही फिल्ट्रेशन प्लांट बी आज बी खेड्यावरच चालवतोय, ग्रामीण भागामध्ये चालवते नगरपालिका. नगरपालिकेचं पंपिंग स्टेशन आहे, सरकार आहे, सरकार ठरवतं. आमच्या नगरपालिका हद्दीतली कामं तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली, 4 महिन्यामध्ये भितड पडून गेलं, तरी ते काम तुम्ही केलं. तर म्हणून माझं म्हणणं आहे की ते सरकारला अधिकार आहे, सरकारने आम्हाला दिलाय, एजन्सी म्हणून सरकार नेमतं. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला हे एकदम चांगलं काम आम्ही दाखवू. तुम्ही प्रत्येक ठरावाला विरोध करत राहा. तुम्हाला जनतेने विरोधासाठीच निवडलंय. तुम्ही 12च्या 8वर येऊन गेलेत. आता बी विरोध करायची सवय जर तुमची गेली नाही तर भविष्यामध्ये 8 बी तुम्ही दिसणार नाहीत. हे मी तुम्हाला आजच लिहून देतो, एवढं लक्षात ठेवजा. शहराच्या विकासासाठी चांगले प्रकल्प जर असतील तर त्याला विरोधी पक्षाने सुद्धा साथ दिली पाहिजे. हीच लोकशाहीचं गणित आहे, एवढं लक्षात ठेवजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.